हॅलो गाईज, वेलकम टू अ न्यू ब्लॉग. आणि आज आम्ही चाललो आहे फॅमिलीसोबत तुळजापूरला. सो अँड दिस आर फर्स्ट टाइम ट्रॅव्हलिंग थ्रू वंदे भारत. आणि तुम्ही बघू शकता क्रेझी ट्रेन बनवली आहे. आणि सगळ्यांना लाईनीत सीट मिळाली आहे. से हाय. स्नॅक्स आलेले आहेत वंदे भारतमध्ये. लेट्स सी. हे पॉपकॉर्न, कॅरेमेल पॉपकॉर्न आहे. कॅरेमेल पॉपकॉर्न अँड देन मसाला चाय, चिवडा, त्याच्यात काहीतरी आहे गरम गरम, समोसा आणि ज्यूस. कचौरी है, कचौरी गाइस इसमें. नॉट बॅड, थोडी सॉगी आहे. गोड चाय, गोड. हा गोड आहे, भरपूर गोड आहे. पाहिजे तू बस बनवली एकच बनवायला पाहिजे आणि अर्धी अर्धी प्यायला पाहिजे. सो आपला जेवणचा टाइम आलेला आहे आणि आम्ही ऑर्डर केलंय. काय काय याच्यात? 2 चपात्या आहेत, 2 गरम गरम आहे. बट पोटॅटो सब्जी आहे, पनीर ॲज आय सेड, त्याच्यात राईस आणि ही डाळ आहे. ते लेट्स टेस्ट. बटाटा भाजी चांगली आहे. प्लेट डिश पनीर. How is the food? Average? वंदे भारत मध्ये खायला तर चालू केलं आम्ही, पण आम्हाला कॉकरोच मिळालाय खाण्यामध्ये. तुम्ही दाखवतो मी इकडे. अर्ध खाऊन झालंय आणि कॉकरोच मिळालाय. त्यांना सांग, त्यांना आता माझं बाकी आहे आणि मी आता डाऊटफुल आहे की मी खाऊ की नाही. ऍक्च्युली मी एक खाल्लंय, मला ऑलरेडी दुसरी भाजी पण दिली आणि त्याच्यामध्ये कॉकरोच आलाय, फुल कॉकरोच आहे बघा, मेलंय. त्यांना सांग, आधी विचार, बोलवते त्यांना सांग. श्रावण संपलाय, श्रावण मोडला गेलाय. आता काय करायचं माहिती नाही खाण्याचं. खाणार आहे, माझं पोट भरलंय बघून. आता मी ज्यूस पिणार आणि झोपून जाणार बस. सगळं मी असं रिटर्न जाणार आहे. थोडस खाल्लंय तिने, थोडस ऑलमोस्ट, हा. आणि त्याच्यानंतर ते खाली होतं, तर चमच्याने खाल्ल्यावरती सापडलं. मी तर धापतूप एक बोल ग्रेव्ही पण संपवली आहे. मी राईसवर आलेलो, बट आय एम नॉट गोइंग टू ईट दिस वन. वंदे भारत मध्ये एवढे पैसे घेऊन तुम्ही असं करता, दिस इज नॉट डन गाईज. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आणि आज आम्ही पोचलो आहे तुळजापूरला फायनली. आणि स्टेशनजवळच, आम्ही सोलापूर स्टेशनजवळच स्टे घेतला आहे एअरबीएनबीमध्ये. आणि 5 लोक होतो, सो इट वॉज अ चीपर ऑप्शन. सो आज आम्ही जाणार आहोत मंदिर. पहिलं तुळजापूर, त्याच्यानंतर अक्कलकोट. तुळजापूरला आम्हाला 7 वाजता पोचायला सांगितलं. सो आम्ही आता निघू थोड्या वेळात. माझी ऑलमोस्ट फक्त बाकी आहे, बाकी सगळे ऑलमोस्ट रेडी आहेत. सो लेट्स गो. बघूया आज कसं दर्शन होत आहे. बाय बाय. चला सगळे रेडी. वाजले किती आहेत? 5:42. चलो 7ला पोचू, 1 तासात. लाईट बंद करा. चला तयारी, मंदिरला पोचलोय.
किती एक तास झालं ना? एक तासाच्या आत आला. 40 मिनिटात पोचलो. तिला काय दाखवतो कोण चलो. दीड तास कुटुंब भरलेलं असतं. हा का बघितलं बाबा एकदम रिकाम आहे गाईस. तुम्हाला यायचं असेल तुळजापूरला तर सकाळी 7-8च्या आत या. मस्त खाली मिळेल, दर्शन व्यवस्थित होईल. आता आम्ही चाललो आहे, आतमध्ये गर्दी नसेल. सो लेट्स गो. चला. तुळजाभवानी देवीला महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानलं जातं आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांमध्ये या मंदिराचा खूप मोठं स्थान आहे. मंदिराचा इतिहास खूप जुना असून या परिसरातील विशेष धार्मिक महत्त्व असल्याचं मानलं जातं. तुळजाभवानी देवीच्या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडलेले श्रद्धा ही महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे. महाराजांना देवीचं आशीर्वाद आणि भवानी तलवार मिळाल्याची परंपरागत कथा आपल्याला लहानपणापासून ऐकायला मिळते. एवढा मोठा इतिहास असून सुद्धा लोकांना त्यांची जाणीव नाही असं वाटतं, कारण परिसरात सगळ्यांनी स्वच्छता हे काही जपली नाही. एवढी लोक ज्या श्रद्धेने येतात पण हे सगळं नीट जपता नाही येत. असो, आता पुढचं ठिकाण अक्कलकोट. महाराष्ट्रातील स्वामी भक्तांसाठी अक्कलकोट हे अत्यंत महत्त्वाचं श्रद्धास्थान आहे. श्री स्वामी समर्थ बराच काळ अक्कलकोटमध्ये होते आणि त्यामुळे हे ठिकाण त्यांच्या भक्तांसाठी विशेष मानलं जातं. अक्कलकोटमधील सर्वात प्रसिद्ध ठिकाण म्हणजे वटवृक्ष मंदिर. स्वामी समर्थ ज्या वटवृक्षाखाली बसत होते त्या जागेशी या मंदिराची जवळचा संबंध आहे. पुढचा आणि शेवटचा टप्पा सोलापूरचं प्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिर. सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागात आलेलं हे मंदिर भगवान सिद्धेश्वरांना समर्पित आहे आणि स्थानिक लोकांच्या श्रद्धेमध्ये या मंदिराचं खूप मोठं स्थान आहे. सिद्धेश्वर महाराजांना सोलापूरचे ग्रामदैवत मानलं जातं. त्यामुळे या मंदिराचा संबंध फक्त धार्मिक श्रद्धेशी नाही तर सोलापूरच्या स्थानिक संस्कृतीशी आणि परंपरेशीही खूप खोलवर जोडलेला आहे. आपण फक्त नवीन ठिकाण पाहत नाही तर त्या ठिकाणाचा इतिहास, श्रद्धा, संस्कृती आणि तिथल्या लोकांशी जोडलेले भावनाही अनुभवतो. त्यामुळे हे सगळं जपताना तिथला परिसरही तेवढा स्वच्छ आणि नीट ठेवावा ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. चलो, कार्यक्रम आटपला आहे. चलो बॅक टू हॉटेल आणि आता रेस्ट करू मस्त. उद्या सकाळी 6ची ट्रेन आहे. सो लेट्स गो. चला, रेडी? एकदम रेडी. बॅक टू बॅक टू पॅव्हिलियन, बॅक टू मुंबई दादर. बाय बाय. ट्रेनचे कार्यकर्ते आले. ट्रेन सांभाळायचं असेल तर यांच्याकडे नाव कंप्लेंट द्यावी सगळ्यांनी. 3 मेन लोक आलेत ट्रेनसाठी. वंदे भारतमध्ये कंप्लेंट यांच्याकडे रजिस्टर करावी.